माझ्या नंदलाला नंदलाला रे गौरी झोपल्या गोठ्यात गाई माझ्या बापाला मरणाची घाई मरणाची घाई नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे. वा वा गौरी वा वा वा. बाप व्हायच्या वयात मी पुन्हा भाऊ झालो रे. कसाच सर बोला. हे बघितलं ना काय करू माझ्या आयुष्याचं मी. माझं वय वर्ष 29 चालू आहे. ह्या वयात मुलं काय करतात आणि मी काय करतोय. हा लोक त्यांच्या बायकोला बाळाला खुशीत घेऊन साखर झोपेत स्वप्न बघत असतात. मी माझ्या बापाच्या झोपमोडीचा परिणाम सांभाळतोय. काय करायचं एकच काम आहे मला. सकाळी उठला की याचा डायपर बदला, याला दूध द्या, याला उन्हात घेऊन जा, परत याला दूध पाजा, परत झोपवा. ते झालं की मी ह्याच्या आईची सेवा करा, परत हा नाग्या डायपरमध्ये चित्र काढणार, परत ते डायपर बदला, परत त्याला दूध पाजा, परत झोपवा. एवढंच चाललंय माझ्या आयुष्यात, दुसरं काय होतच नाहीये. हे बाबू असं करू नको रे. हा शांत झोपत जा, कळलं. प्रभा आई अगं बघतेस ना तू, अगं कधी माझं करिअर होणार, कधी माझं लग्न होणार आणि कधी तू नातवंड बघणार. ए नागू ए रडू नको, शांत बस शांत बस शांत बस, नाहीतर मी तुझ्या डायपर मध्ये मुंग्या टाकीन. हे आई शांत बस. आई लवकर ये, आई लवकर ये. नाही दादा बघ आपल्या बाळाच्या डायपर मध्ये मुंग्या टाकतोय. नाही अरे आई लवकर ये. अरे फक्त बोललो. काय रे काय झालं. दादा बघ ना आपल्या बाळाच्या डायपर मध्ये मुंग्या टाकतोय. काय नाही अरे मी अरे नालाय का किती विकृत माणूस आहेस रे. मी फक्त लहान भाऊ आहे ना तुझा, हा. त्याच्या डायपर मध्ये मुंग्या टाकणार आहेस तू. नाही मी फक्त असं. अहो अहो लवकर बाहेर या तुम्ही. अहो काय झालं. लवकर या. अरे काय झालं परत तुमचं सुरू. मी दमलोय रे. तुम्ही दमू नका, लोड माझ्यावर येतो. काय झालं. काय झालं. माझ्या या लहान लेकराच्या डायपर मध्ये मुंग्या टाकीन असं म्हणतोय हा विकृत माणूस. नाही खाऊ द्या. बाबा तुम्ही काहीतरी विसरताय का. सॉरी लिंबू. नालाय का घोड्या, बैलासारखा मोठा झालास तरी समजूतदारपणा नाही. आपल्या स्वतःच्या छोट्या भावाच्या डायपर मध्ये मुंग्या सोडतोस. अरे बाबा असं काय. इकडे काय इकडे बाबा ऐका. बघ जरा त्याच्याकडे बघ कसं गोजीरवाणं बाळ आहे बघ. डोळे अगदी माझ्यावर गेलेत ना. पण त्याचे दोन्ही डोळे उघडे आहेत. गौऱ्या अरे तुझा लहान भाऊ आहे तो, बघ ना, बघ कसा गोजीरवाण आहे बघ. हा त्याचा गोजीरवाना चेहऱ्याकडे बघितलं ना तर मला तुमचा लाजीरवाना चेहरा दिसतो आणि त्याच्या डोळ्यात मला तुमची मस्ती दिसते. कळलं काय. ओ बाबा ऐका ना इकडे या. काय हे स्किट आहे ना माझं लग्न जुळवण्यापासून सुरू झालं होतं. आता मी तुमचं मूल सांभाळतोय, इथपर्यंत आलंय. नका ना असं करू बाबा माझा विचार करा ना बाबा. बेटा अरे काय हरकत आहे, जे माझं आहे ते तुझंच आहे ना. मग हा विचार प्रॉपर्टीच्या बाबतीत पण करा. कशाला 3 वाटे करू आणले तुम्ही उगाचच. आणि जर का माझ्या प्रॉपर्टीमध्ये काही लफडे झाले तरी सुरसुरी मी अगरबत्तीने पेटून लक्षात ठेवा. बघा कसं बोलतोय माझ्या बाळाला. बाबा लिंबू बाळा उलट्या काळजाच आहेस का तू. अरे पण बाबा कशाला तुम्ही सगळे करताय. पण बेटा मी तुझ्याकडनं किती अपेक्षा करतो तुला कळत कसं नाही. मला वाटलं तू आता मोठा भाऊ झालास म्हणजे समजूतदार होशील, आपल्या दोन्ही भावांच्या जबाबदाऱ्या घेशील, त्यांना सांभाळशील, ह्या सगळ्या घराची जबाबदारी तुझ्या खांद्यावर घेशील. पण नाही, तुझं काहीतरी वेगळंच सुरू आहे. बाळा माझी अर्धी लाकडं स्मशानात गेली रे. बाबा तुमची लाकडं स्मशानात गेली, त्यांच्यावर पाऊस पडला, त्यांना नवीन कोंब आलेत. बाबा माझ्या लाकडाचं काय. ए लिंबू दादा तू काळजी नको करू, तुझी लाकडं मी वाया नाही जाऊ देणार.
काय करशील तू? आपला गौरव मोठा झाला नाही की मी त्याच्यासाठी बॅट बनवेन. बघ असा स्टंप लावेन मी आणि त्याच्यावर तुला बेल्स म्हणून ठेवीन भिकाऱ्या. लिंबू बाबा लहान भावाशी असं बोलतोस. मग तो असं डोळे बघ डोळे बघ. चष्मा लावा, चष्मा लावा, आधी मला भीती वाटते. चष्मा लावा. भीती वाटते. आणि तुम्हाला सांगतो बाबा, मी परत सांगतो, माझं नाव लिंबू नाहीये, माझं नाव गौरव आहे. गौरव कळलं? जे 15-15 मिनिटाला डायपर मध्ये रंगाची उधळण करतं ना, ते लिंबू आहे, मी नाही. ठीक आहे हा बस. आजपासून या घरात 2 गौरव आहेत. हो? नाही नाही तू मध्ये बोल नको बने. मला नावावरून भाऊबंदकीचा वाद नकोय आपल्या घरात. अरे कितीतरी घरं उद्ध्वस्त होताना पाहिलेत मी. नको. तोही गौरव हाही गौरव. हा. चला ठीक आहे, ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना तसं होईल. काय झालं? वास कसला येतोय? हं? दत्तू, गौरवचा डायपर बघ. काय झालं? मी डायपर लावतो. हात करून बघ. डायपर काय? मी डायपर लावतो. थांब इकडे. मारून टाकी त्याला मी. इकडे उभा राहा. इथे उभा एक राहा. मिनिट, मी डायपर लावतो का सांगा? असं याने दत्तू, हात लावला मला बाबा. मी डायपर लावतो का? भिकाऱ्या मुद्दाम करतो का रे तू? इकडे बघ. ओ बाबा, तुम्ही चष्मा लावा बाबा. हा. मी डायपर दत्तू बाळा असं करतात. सॉरी म्हण गौरवला. सॉरी. भिकारी. सॉरी गौरव, सॉरी. ए सॉरी. तू तरी असं नको करू रे राजा. आपल्या गौरू बाळाला सॉरी शब्दाचा अर्थ कळतो का? हा? नाही. कळतो? त्याला कसा कळेल? तो लहान आहे की नाही? त्याला नाही. फक्त एवढंच कळतं. हा? घरभर नागडं फिरायचं आणि सतत शिशी करायचं. काय रे लबाड? हं? गौरू आमचा नागला डायपर मध्ये हागला. हं? लबाड बाबा, लय घाण वाटतं ऐकताना. ऐका ना, असं वाटतं मी नागडा फिरतो घरात ना. काय बोललो? लिंबू बेटा, अरे नावं सारखी असल्यामुळे हा गोंधळ होणार ना. असे छोटे मोठे गैरसमज होणारच. त्याला पर्याय नाही. हा? लबाड कसा हसतोय. पप्पी पाहिजे? पप्पी पाहिजे? दत्तू दादाची पप्पी पाहिजे? ए दत्तू बेटा, गौरवला पप्पी दे. हा. भिकारी याला. याचं काय करूया रे मी? अरे हा कशाला माझी पप्पी घेतोय? हे तू कशाला माझी पप्पी घेतली रे? मग दोघांचं नाव एकच आहे ना. नाही नाही, बस झालं, राहू द्या, असू द्या. माझं नाव लिंबू तर लिंबू, पण मला याची पप्पी घ्यायची नाहीये. अरे पण तू आता म्हणालास गौरव पाहिजे माझं नाही नाव. नाही, आतापासून माझं नाव लिंबूच. मला ह्याची पप्पी घ्यायची नाही आयुष्यभर, कळलं? ठीक आहे. बस. दत्तू, जा आपल्या बाळासाठी कोळशाची धुरी घेऊन ये जा. आणि जर कोळसा पेटत नसेल ना, तर अख्खा जळून घे आणि पेटव. सुधार रे सुधार. हं, कसं बोलवतो तुला? कसं कसं करतो मला बघितलं का? तू मोठा आहेस ना, पण सतत भावंडाचा राग करणं हे तुला नाही शोभत बेटा. आता तू मोठा झालायस, कळतं तुला? काहीतरी कामाचं बघ. आता दत्तूची शाळा सुरू होईल, गौरू बाळाची पण शाळा असेल, नंतर त्याची औषधं, कपडे, खेळणी, ह्या सगळ्याचा खर्च मी एकटा कसा बघू? मला नाही झेपणार रे बाळा. तू काहीतरी कामाचं बघ. म्हणजे काहीतरी कामाचं बघ. मी हां. अहो, मी काय म्हणते, मी माझ्या मैत्रिणीशी बोलू का? कशाबद्दल? त्यांच्याकडे ना पापड लाटायला एक माणूस हवाय. हो. पापड लाटायला एक माणूस हवाय. म्हणजे कसं, म्हणजे बघा, रोज 40 पापड लाटले ना, रोजचे 5 रुपये मिळतील. वा. हो, म्हणजे कसं बाळाचं सगळं आवरलं, जेवण करून लिंबू बाळ बाहेर जाईल आणि पापड लाटत बसेल ना. 4000 पापड लाटले तर किमान 500 रुपये तरी मिळतील हो रोजचे. दिवसाला. बघ. वा. गेल्या जन्मात तुझ्या बाबाचं मी काय खाल्लं होतं का? कशाला मग एवढं सगळं करते सांग ना? दिवसभर तुझ्या पोराचं पण करायचं, मग तुझ्याकरता 1.5 ट्रक जेवण बनवायचं, मग मी जाऊन 4000 पापड लाटणार. कशाला एवढं सगळं पाहिजे? नको ना बाबा, सांगा ना. ठीक आहे, तुला नाही करायचं का? काय करणार मी करतो. हा. मला झेपेल तसं, मला जमेल तसं मी करतो ही सगळी कामं. कारण तुमच्या सगळ्यांची जबाबदारी माझ्यावर आहे ना. चालेल, हरकत नाही बाबा. नाही नाही, काय हरकत नाही, मी करतो कामं. पण एक अट आहे, मी ही सगळी बाहेरची कामं करेन, पण तुला घराकडे लक्ष द्यावं लागेल. हा, मी देईन घराकडे. देशील ना? हा, देईन. शाब्बास. हे बघ, मी काल गौरू बाळाला डॉक्टरांकडे घेऊन गेलो होतो. हा. त्यांनी सांगितलं त्याचं पोट खराब आहे. त्याच्या शीचे सॅम्पल तपासायला सांगितलेत त्यांनी. बेटा, त्या बाटल्या कुठे आहेत? अन पटकन. ठीक आहे. ह्या घे. ह्या 7 बाटल्या आहेत. रोज एक सॅम्पल घ्यायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं, कळलं? दादा, माझ्या पण 2 बाटल्या घे. हा, तुझ्या कशाला? माझं पण कधी कधी पोट दुखतं. दत्तू, अरे. काय झालं? किती भिकारी आहात रे तुम्ही लोक. बाहेर लोक रंगमंचमी खेळतायत आणि मी घरामध्ये रंगरंग कोणता खेळत बसू? जाऊ दे. या बाटल्या भरून फ्रीजमध्ये ठेव. तुझी अरे ना, जाऊ दे. फॅमिली आहे यार तुमची यार, खरंच नाही यार, मला कळत नाही.
कशाला तुम्ही सगळं सांगता? मला झेपलं असताना मीच एकटीने सगळं केलं असतं. पण बाळणपणात सुकले हो मी खूप. सुकले कॉलेजमधला नुसतं फतेली खान दिसतोय आणि सुकले म्हणते. दिवसभर खा का काजू खा बदाम खा पिस्ता खा 4 लिटर दूध पी आणि मग ते सुकले म्हणून कुठल्या ऐकलं सुकलेस ग तू? किती खोटं बोलशील? सुकले सुकले लावलं उगाच आपलं बाबा हे सगळं खोटं चाललंय बाबा आहे मला पटतच नाही सगळं. पण लिंबू बाळा तुला लाज नाही वाटत तुझ्या आईचं खाणं काढतोस? हा प्रभे बघ बघ नशीब हे सगळं बघण्याआधी तू निघून गेलीस, नाहीतर तुझा तंबाखू आणि जर्दा खाणं पण काढलं असतं याने. प्रभाई जर्दा खायची? हो, आज जो मी कमी तिखट खातो ना तो तिच्याच चुन्यामुळे झालेल्या जखमांमुळे. लग्नात जेव्हा अंतरपाट पडला ना तेव्हा वसाडी तंबाखू म्हणत होती. बरोबर गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. कुठल्या घरात जन्माला आलो यार मी? बाप सेक्सी आई तंबाखू खाते. काय करू आज? काय म्हणालास? नाही बाबा सॉरी बाबा. काय म्हणालास? बाबा सॉरी ते मला असं म्हणायचं नव्हतं पण बाबा 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 मला कशाला मारा तुम्ही? तू माझ्यावर आवाज चढवतोय? हा गौरू बाळ हसतंय. त्याला आवडलं वाटतं. परत मारा. मला बरं, ओ किती? हे त्याला परत मारा. आवडलं? हो, ओ. बाबा मारा मारा. बाळा हे बघ, बाळा हे बघ. बघा बघा. आता नाही. मला ह्या बाईचा सगळा प्लॅन माहित आहे. तुम्ही मला मारणार मग ते बोलणार पोरगा हसतंय. मी एक काम करू आपण गौरू बाळाला घरातच ठेवून घेऊ म्हणजे ह्याला मारू म्हणजे हा हसेल. सगळं माहित आहे मला बाबा. हो. मी नाही राहणार या घरात कळलं काय? जोपर्यंत तुम्ही यांना हाकलत नाही तोपर्यंत मी घरात येणार नाही. बस मी चाललो. ए दादा काय? थांब 1 मिनिट थांब. काय रे? तुझी बॅग घेऊन जा जाताना. माझ्या बरोबर कपाटात चल ना. तुला हुक म्हणून लावतो का ना बघ कपाटामध्ये नाग्या. हा घराबाहेर गेले केवढी शांतता होते ना घरात. असो दत्तू बेटा, हा बाबा. बाळाकडे लक्ष दे. वने हो. चल. अहो आत्ता दमला होतात ना तुम्ही? अगं भांडी धुवून झाली, आता कपडे शिल्लक आहेत ना. हा मी तेच म्हणते. मग? तुम्ही सगळं एकटंच करता मला काही करूच देत तू नाही. चल आता. तुम्ही एकटंच